नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. भोकरदन तालुक्यात वाहणाऱ्या नद्यांमधील वाळूला मोठी मागणी आहे. येथील वाळूस चांगला भाव मिळत असल्याने मागणी वाढल्याने भोकरदन तालुक्यातील नद्यांचे लचके तोडत बेसुमार वाळू उपसाही करण्यात आलाय व तालुक्यात अनेक ठिकाणी त्या अवैध वाळूचा साठेही करण्यात आलाय. त्यानंतर भोकरदन तालुक्यातील 4 वाळू घाटाची लिलावाची प्रक्रिया देखील राबवण्यात आली. मात्र बेसुमार वाळू उपसा केल्याने कोणतेही इच्छुकाने या लिलावात सहभाग घेतला नाही. एस मराठी दैनिक बदलता महाराष्ट्राने वेळोवेळी त्याविषयीचे वृत्त प्रकाशित केलेले तंतोतंत खरे ठरले, कारण या लिलावात कोणी भाग घेणार नाही. शासनाचा महसूल बुडाला, त्यानंतर कुठे भोकरदन महसूल प्रशासनाला जाग आली, त्यानंतर कुठे आलापूर शिवारात जाऊन अवैध वाळू साठ्यावर कारवाईही करण्यात आली. परंतु पुढे त्या कारवाईचे काय झाले, कारण आधी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात या दोन्ही जिल्ह्यातील तहसीलदार महसूलच्या अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीचे प्रकरणे वाढले असून यामुळे महसूल प्रशासनाची लक्तरे वेशीला टांगली गेली असून यात आलापूर ही नवीन सजा स्थापना होऊन सुद्धा या सजेच्या 200 मीटर अंतरावर वाळू मोठ साठ्याचे प्रकार उघडकीस झाल्याने नागरिकांच्या विश्वासाला तडा गेला असून याबाबत दिवसभर भोकरदन शहरात 200 ते 250 बरास वाळू साठा या संदर्भात चर्चा रंगली असल्याचं दिसलंय. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.